हाय हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर. मैत्रिणींनो, आज आपण करणार आहोत सांबार, इडली आणि इडली चटणी. तर चला आपण सुरुवात करूयात. तर त्यासाठी कुकर घेतलेला आहे. कुकरमध्ये 1 कप उडदाची डाळ घेतलेली आहे, 2 कप तांदूळ घेतलेले आहेत, अर्धा कप पोहे घ्यायचे आहेत नॉर्मल जे आपण खातो ते, पाव कप साबुदाणे घेतलेले आहेत, अर्धा कप नाचणी घेतलेली आहे, 1 चमचा मेथीदाणे घेतलेले आहेत आणि हे बघा ह्याच्यात पाणी ओतायचं आहे आणि 2 पाण्याने स्वच्छ चोळून धुवून घ्यायचं आहे. मी एकदाच धुतलेलं दाखवते, कारण धुतलेलं दोनदा कसं दाखवायचं, म्हणून मग 2दा-3दा धुवून घ्यायचं स्वच्छ. हे बघा धुवून घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये पाणी ठेवायचं आहे आणि कुकरचं झाकण लावून हे रात्री प्रोसेस ठेवलेली आहे हे करायला. आता उद्या सकाळी आपण बघायचं आहे. हे बघा आता मला कुकर पाहिजे म्हणूनसाठी आपण ह्याच्यात पातेल्यामध्ये शिफ्ट करूयात. आता हे बघा दुसऱ्या दिवशी सकाळी आता हे सगळं वाटायला घ्यायचं एका भांड्यामध्ये आणि मिक्सरला लावून घेऊयात. आणि हे बघा कुकरमध्ये हे सगळं ओतून घ्यायचं आहे. हे बघा अशा पद्धतीने हे सगळं वाटून घेतलेलं आहे. हे बघा आता सगळं वाटून घेतलेलं आहे. बघा किती आहे ते. आता संध्याकाळी डायरेक्टली बघूयात आपण 6-7 तासाने. हे बघा किती झालं, निम्म्यापेक्षा खाली होतं. आता बघा केवढं वरती आलं ते. किती छान फुलं, न सोडा वगैरे काही, एक चिमटसुद्धा सोडा टाकलेला नाही. हे मेथी, पोहे आणि नाचणी ह्याच्यामुळे हे चांगलं फुललं जातं. आणि हे मेन म्हणजे ना, कुकरमध्येच आपण जेव्हा आपण ठेवतो ना, पेस्ट करून पण ठेवतो तेव्हा कुकरमध्येच ठेवायचं आणि भिजायला ठेवतो तेव्हा पण कुकरमध्येच ठेवायचे. आता हे बघा सांबार करायचं आहे. त्यासाठी हे बघा कांदा, टोमॅटो, शेवगा, शिमला मिरची, गाजर आणि वांग आहे, बटाटा आहे, आता तुरीची डाळ आहे. हे बघा तुरीची डाळ आपण स्वच्छ धुवून घेतलेली आहे, कुकरमध्ये टाकायची आहे. बटाटा त्याच्यामध्ये स्वच्छ धुवून सोलून कापून घेतलेला आहे, तोही टाकायचा आहे. आता हे बघा वांग घेतलेलं आहे, तेही टाकूया याच्यामध्ये. शिमला मिरची अर्धी कट करून घेतलेली आहे, ती टाकायची आहे. टोमॅटो, गाजर टाकलेलं आहे, अर्ध गाजर, 1 टोमॅटो कट करून टाकलेला आहे आणि शेवग्याच्या शेंगा, अद्रक आहे 2-3 आणि कांदा आहे बघा असा कापून घ्यायचा आहे जाडा. चिंच घेतलेले आहेत 2-3 तुकडे आणि पाणी ओतायचं आहे आणि चवीनुसार नमक टाकायचं आहे. हळद पावडर टाकायची आहे अर्धा चमचा, 1 चमचा काश्मीरी लाल तिखट आणि थोडासा अर्धा चमचा गूळ टाकायचा आहे आणि कुकरचं झाकण लावायचं आहे आणि त्याला 3 ते 4 शिट्या करून घ्यायच्या आहेत. हे बघा आता ह्याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे. पाणी उकळायला ठेवलेलं आहे. आता बघा ह्या प्लेटला, इडली प्लेटला आपण जरा तेल किंवा तूप लावून घ्यायचं आहे. मी ह्याला तेल लावते आहे आणि आता हे चांगलं फेटून घेतलेलं आहे मीठ टाकल्यावर, त्याच्यामध्ये ओतून घ्यायचं आहे. मैत्रिणींनो, जर माझे व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आता पाण्याला उकळी आलेली आहे, पाण्यामध्ये ही प्लेट ठेवून द्यायची आहे आणि दुसऱ्या प्लेट पण अशीच ठेवायची आहे वरती. आता झाकण लावायचं आहे आणि 5 ते 7 मिनिटासाठी असंच ठेवायचं आहे. चला आता दुसरीकडे शिफ्ट करूया. आपण हे सांबार फोडणीला देऊयात. आता हे बघा झाकण काढलेलं आहे आणि आता
चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे, हलवून घ्यायचं आहे. आता हे बघा कढई गरम करायला ठेवलेली आहे, त्यामध्ये तेल टाकूयात. तेल तापलं की त्यामध्ये जिरं टाकायचं आहे, मोहरी टाकायची, मिरच्या टाकायची हिरवी, एक 3 ते 4 मिरच्या टाकलेल्या आहेत आणि कढीपत्ता आणि लाल मिरची, आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. त्यामध्येच आता हिंग टाकायचं आहे, पाव चमचा. आणि हे बघा सांबार मसाला एक पूर्ण पॅकेट टाकायचं आहे, 10 वाला सांबार मसाल्याचं पॅकेट आहे, ते पूर्ण टाकलेलं आहे. आणि चांगलं मिक्स करून घेऊयात. आता काश्मीरी लाल तिखट टाकलेलं आहे 1 चमचा. आता आपण सांबारचं शिजवून घेतलेलं आहे ते टाकायचं आहे, भाज्या आणि डाळी. आता चांगलं मिक्स करायचं आहे आणि छान उकळी काढायची आहे. चवीनुसार नमक टाकायचं आहे आणि छान उकळी काढून घ्यायची आहे. अशा पद्धतीने चांगली उकळी काढायची आहे. हे बघा छान उकळी आलेली आहे आणि कोथिंबीर भुरभुरायची आहे. आता बघा छान असे उकळी आलेली आहे, सुगंध तर मस्त येतो आहे. आता हे बघा इडली पण इकडं झालेली आहे. आता इडली पात्र बाहेर काढून घ्यायचं आहे. बघा चेक करायचं, शिजली आहे. आता चटणी करूयात. एक खोबरं टाकलेलं आहे, भाजलेलं नाही, असंच टाकायचं आहे आणि आधी असंच वाटून घ्यायचं आहे. असं वाटून घेतल्याच्या नंतर कोथिंबीर टाकायची आहे, अद्रक टाकायचं, मिरची 10-1 मिरच्या टाकलेल्या आहेत, 2 लसूण कांडे टाकलेले आहेत आणि फुटाण्याची डाळ. आता वाटून घेऊया पहिलं असंच आणि नंतर पाणी घालून वाटायचं आहे. दही टाकायचं 1 चमचा आणि पाणी घालायचं आणि मस्तपैकी पेस्ट करून घेऊन घ्यायची. आता एक बाउल घ्यायचा आहे, त्यामध्ये ही ग्रीन चटणी ओतून घ्यायची आहे. थोडं पाणी ॲड करून व्यवस्थित धुवून घ्यायचं आहे भांडं. हे बघा आता चांगलं हलवून घ्यायचं आहे. चवीनुसार नमक टाकायचं आहे. आता एक फोडणीसाठी कढई गरम करायला ठेवायची आहे. हे फोडणीचं भांडं आहे, त्यामध्ये तेल ओतायचं आहे. साधारणतः 1 चमचा तेल ओतायचं आहे. जिरं टाकायचे, जिरं फुललं की मोहरी टाकायची, मोहरी तडतडली की त्यामध्ये 1 लाल मिरची टाकायची आहे, कढीपत्ता टाकायचा. आता त्यामध्ये ही फोडणी ह्या ग्रीन चटणीमध्ये ओतून घ्यायची आहे आणि चांगलं मिक्स करून घेऊयात. हे बघा आता ग्रीन चटणी पण रेडी आहे. हे बघा तयार आहे आपलं इडली सांबार चटणी. मैत्रिणींनो, वेळात वेळ काढून माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. चला तर मग उद्या भेटू नवीन रेसिपीसोबत, नवीन व्हिडिओसोबत. तर धन्यवाद.